खलनायक। नमस्कार वसई विरारकर। आपल्या वसई विरारमध्ये सध्या खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, कारण आपल्या वसई विरारमध्ये द्वारकाधीशांना आणलं गेलं। अखंड समाजाला आनंद झालाय, सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। सेलिब्रिटीज येत आहेत, शंकराचार्यजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली, हजारो भाविक दर्शनाला येत आहेत। आमची इच्छा आहे आम्ही जाऊ दर्शनाला, पण आता मात्र द्वारकाधीशांकडून आमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत। गेल्या 35 वर्षात आई जीवदानीने आमची रक्षा केली। जेव्हा जेव्हा वसई पाण्यात बुडाली तेव्हा आईने आम्हाला वाचवलं। त्याचप्रमाणे द्वारकाधीशांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वाचवलं होतं। तसंच वसई विरार गेल्या 35 वर्षात जास्तच विकास झाल्यामुळे बुडालेलं आहे, ते वाचेल अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही मुंबईपासून जवळच आहोत, तरी सुद्धा एका बेटावर राहिल्याप्रमाणे राहतोय। एका बाजूला भाईंदरची खाडी आणि दुसऱ्या बाजूला वैतरणा खाडी, मधल्यामध्ये अडकल्यासारखे झालोय। गेल्या 35 वर्षात सत्ता उपभोगणाऱ्यांना, आपली घरं भरणाऱ्यांना आणि त्याच पैशातून द्वारकाधीशाचं मंदिर बांधून पाप कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जे जमलं नाही ते आता द्वारकाधीश करतील, कारण द्वारकाधीशांचं आगमन आपल्या वसई विरारमध्ये झालेलं आहे। आता प्रवास सुरळीत होईल, आम्हाला ट्रेनमध्ये गुदमरून प्रवास करावा लागणार नाही, कारण भाईंदर टू नायगाव कनेक्टेड ब्रिज तयार होईल। आमची वसई विरार महानगरपालिका 2009 साली स्थापन झाली। सर्व प्रांतातून प्रचंड गर्दी इथे आली, लोक किड्या मुंग्यांसारखी राहू लागली। 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या झाली आणि त्यासाठीच अनधिकृत बांधकामं झाली, लोड बेरिंगच्या चाळी बांधल्या गेल्या। सांडपाणी, अस्वच्छता, एअर पोल्युशन या सगळ्या गोष्टी इथली जनता अंगी बाळगून सहन करत राहील। शहरीकरण अक्षरशः बकाल करून टाकले, धड पिण्यायोग्य पाणी मिळत नाही। पण आता द्वारकाधीश आपल्या भूमीत आले तर सगळं सुरळीत होईल, विकास होईल, कारण आपला मायबापच द्वारकाधीश राहिलेला आहे। गेल्या 35 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांकडून आम्हाला काही अपेक्षा उरलेल्या नाहीये। त्यानंतर आपल्या वसई विरार मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बघावं तिकडे फक्त खड्डेच झाले, रस्ता भकास करून टाकलाय, प्रचंड धूळ झाली आहे, एअर पोल्युशन झालंय। 35 वर्षात सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त रोगराई, अस्थमा आणि कॅन्सर सारखे भयानक रोग दिले। जगात कुठेच नाही असं शहराच्या मध्यभागी डम्पिंग ग्राउंड दिलं। रोगराईमुळे जनतेचे बळी घेतले, पण आता मात्र हे सगळं थांबणार। मोठमोठे हॉस्पिटल्स होतील, शाळा कॉलेज उभी राहतील, वसई विरार प्रगतीच्या दिशेने चालू लागेल, कारण आपल्या वसई विरार मध्ये द्वारकाधीशांना आणलं गेले। अहो, भूमिपुत्र वैतागले आहेत, कारण तुम्ही त्यांचं अस्तित्वच नष्ट केलंय। त्यांच्या जमिनी लुटल्या, डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त करून झाडं तोडून इथला प्राणवायू काढून घेतला। अहो, एवढंच काय, समुद्रात सांडपाणी सोडून मच्छीमारांसाठी मोठी समस्या उभी केली। पण आता मात्र हे सर्व थांबेल। वसई विरारकर निश्चिंत राहा, कारण 35 वर्षात यांना जो विकास करायला जमला नाही तोच विकास करायला यांनी द्वारकाधीशांना आपल्या भूमीत आणलंय। धन्यवाद।